नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही? आज मी तुम्हाला टोपीवाला आणि माकडे यांची गोष्ट सांगणार आहे. टोपीवाला म्हणजे कोण? जो टोप्या बनवून विकतो तो. फळवाला म्हणजे कोण? जो फळे विकतो. भाजीवाला कोण? जो भाजी विकतो. तसंच टोपीवाला म्हणजे टोप्या बनवून विकणारा टोपीवाला. आता त्याच्या बाबतीत कशी गंमत होते, माकडे काय करतात ते आपण आज जरा बघायचं आहे. एक होता टोपीवाला. त्याच्याकडे विविध प्रकारच्या टोप्या होत्या. विविध म्हणजे वेगवेगळ्या आकाराच्या, वेगवेगळ्या रंगांच्या. ओके. काही टोप्या रंगीत होत्या, काही लहान होत्या, काही मोठ्या होत्या. टोपीवाला रोज टोप्या विकायला जायचा. आज या गावाला तर उद्या त्या गावाला असा तो जायचा. त्याच्या टोप्या लहान मुलांना खूप आवडत. मुले त्याच्याकडून टोप्या विकत घेत. एकदा असाच तो टोप्या विकण्यासाठी निघाला. त्याला एका गावाला जायचे होते. गाव खूप दूर होते. वाटेत त्याला भूक लागली. एक झाड पाहून तो सावलीत बसला. त्याने आपला डबा खाल्ला. डोक्याजवळ टोप्या घेऊन तो झोपी गेला. दुपारच्या वेळी त्या झाडावर माकडे आली. टोपीवाल्यांच्या डोक्यातली टोपी पाहून माकडे खाली उतरली. त्यांनी टोपीवाल्याचे गाठोडे सोडले. एकेका माकडाने एक एक टोपी घातली. गाठोडे रिकामे झाले. टोप्या घातलेली माकडे पुन्हा झाडावर चढून बसली. आता झालं काय की तो टोपीवाला जेवून झोपला आणि त्या झाडावर माकडे होती. त्या माकडाने विचार केलाय की अरे, या माणसाकडे काय आहे, आपण जरा बघूया. म्हणून त्याने त्या टोपीवाल्याची जी बॅग होती, गाठोडे होते, ते उघडले आणि त्याने पाहिलं, अरे वा, ह्याच्यात तर छानच टोप्या आहेत. म्हणून सगळ्या माकडांनी त्या टोप्या घेतल्या आणि आपापल्या डोक्यावर घातल्या. बघा, इथे दिसतंय ना, सगळ्यांनी टोप्या घातल्या आणि ते टोपे घालून झाडावर जाऊन बसले आणि त्यांना मजा वाटली. आता थोड्या वेळाने काय झालं बघा. थोड्या वेळाने टोपीवाला जागा झाला. त्याने टोप्याचे गाठोडे पाहिले. गाठोडे सुटले होते. त्या टोप्या नव्हत्या. टोप्या गायब झाल्या होत्या, म्हणजे हरवल्या होत्या. त्याने इकडे तिकडे पाहिले. टोप्या कुठेच दिसेनात. त्याची नजर वर गेली, म्हणजे त्याने अचानक वर पाहिले. झाडावरच्या माकड्यांनी टोप्या घातल्या होत्या. आता त्याने पाहिलं की टोप्या दिसत नाही. कुठे गेल्या? सगळीकडे शोधलं, पण त्याचं लक्ष कुठे गेलं? वर. तर त्याने काय पाहिलं की माकडांनी त्याच्या टोप्या घातलेल्या आहेत. आता टोपीवाल्याला झाडावर चढता येत नव्हते. टोप्या परत कशा मिळाव्या? त्याला जरा विचार पडला की आता माझ्या टोप्या आहेत, मला बाजारात जायचं आहे, विकायचं आहे, पण या माकडांच्या टोप्या मी कशा परत मिळवू? टोपीवाल्याला काही सुचेना. त्याने माकडांना दगड फेकून मारले. माकडांनी फळे फेकून मारली. आता बघा, माकडे कशी असतात. आपण जे करतो तीच माकडे करतात, म्हणजे अनुकरण करतात. मग त्याने काय केलं, त्या टोपीवाल्याने खालचे दगड घेऊन त्या माकडांना मारले आणि माकडांनी काय केलं, झाडावरची फळं फेकून मारली. टोपीवाला ओरडू लागला. माकडे ओरडायला लागले. टोपीवाल्याने अनेक प्रयत्न केले. माकडे काही टोपी देत नव्हते. टोपीवाल्याने युक्ती केली. त्याच्या डोक्यात आलं की मी जसा करतो तसे माकडे करतात. तर त्याने विचार केला की काय करतो आता, मी माझी टोपी खाली फेकतो, मग ते माकडे सुद्धा स्वतःची टोपी खाली टाकतील. त्याने आपल्या डोक्यातली टोपी काढून जमिनीवर फेकली आणि दगडावर जाऊन बसला. माकडांनी तसेच केले. आपापल्या डोक्यातल्या टोप्या काढून खाली फेकल्या आणि फांदीवर जाऊन बसले. टोप्या खाली पडलेल्या पाहताच टोपीवाला उठला. त्या सर्व टोप्या गोळा केल्या. आपले गाठोडे नीट बांधले.
गाठोडे खांद्यावर घेऊन तो टोप्या विकण्यासाठी दुसऱ्या गावाला निघाला. म्हणजे त्याने टोप्या गोळा केल्या, कारण त्याने जसं केलं तसं माकडांनी केलं. आणि माकडांनी टोपी खाली टाकल्याबरोबर त्या माणसानी, त्या टोपीवाल्यानी पटापट सगळ्या टोप्या गोळा केल्या आणि तो गाठोडे बांधून पुन्हा टोप्या विकायला निघून गेला. म्हणजे या गोष्टीतून काय आपल्याला कळतंय की आपल्याकडे जर ताकद नसेल तर आपण थोडीशी युक्ती वापरावी, तर आपलं काम सहज सोपे होते. आवडली ना गोष्ट? म्हणजे अशीच माकडे खूप मस्तीखोर असतात आणि आपण जसं करतो तसे देखील माकडे करतात. म्हणून कुठे जरी गेलात तरी माकडांकडून थोडं जपून राहायचं बरं का. आवडली ना गोष्ट? आता ही गोष्ट तुम्ही ऐकली, आता तुम्ही तुमच्या आईला किंवा तुमच्या फ्रेंड्सना सांगायची बरं का. गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना देखील पाठवा आणि शेअर करा. थँक्यू.